नमस्कार, मी वैशाली पाटील, वैशाली गृहोद्योग दर्शना महिला बचत गट पाटील लांबरोटी वर्धा. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. जे मार्केटिंग करतात त्यांना अनुभव नसतो की आपल्याला अनेक प्रकारचे कस्टमर मिळतात. मग कोणाला वाटते मला ह्या कस्टमरने असं वाटलं, कोणाला वाटते मला या कस्टमरने असं म्हटलं. पण ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर आपल्याला असे 5 ते 6 प्रकारचे कस्टमर मिळत असतात आणि ते ओळखायचे कसे, त्यांना हँडल कसं करायचं आणि त्यांना आपल्याला समजवायचं कसं. तर त्यापैकी मी एक कस्टमर आज तुम्हाला सांगणार आहे, वेस्टेज युअर टाइम वेस्ट करणारा कस्टमर. बरं, आता तुम्ही तो ओळखणार कसा? आता तुम्ही बिझनेस करत आहात, तुम्ही तुमचं स्वतःचं शॉप जरी असेल किंवा तुम्ही डोर टू डोर मार्केटिंग करत असेल तर त्या कस्टमरला त्या पद्धतीने ओळखायचं. आपण जेव्हा कस्टमरच्या घरी जातो, वेस्टेज युअर टाइम कस्टमर, या 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 ताई या ना, कुठून आल्या तुम्ही? अरे वा वा वा, तुम्ही खूप छान दिसत आहे. काय करता तुम्ही? तुमचा हा उद्योग आहे का? बरं बरं बरं, या या या, बसा बसा ताई, बसा बसा ना ताई. बरं बरं, कुठून आला तुम्ही? तुमचं नाव काय आहे? तुम्ही कुठल्या गावच्या? तुमचं माहेर कुठलं? तुमचं सासर कुठलं? तुम्ही चांगल्या दिसत आहे, तुम्ही चांगल्या बोलता, तुम्ही चांगल्या ॲक्टिंग करता. हे त्या कस्टमरचे ब्रीज वाक्य असते. मग आपण पटकन लक्षात घ्यायचं, अरे बापरे, हे वेस्टेज युअर टाइम कस्टमर आहे, आपला टाइम वेस्ट करणारा कस्टमर. मग आपण काय केलं? आपण सकाळी बिझनेससाठी निघालो, आपण 4 ते 5 तास बिझनेस करणार. मग हा कस्टमर तब्बल तुमचा 1 तास 2 तास घेऊ शकतो. मग लक्षात घ्यायचं नाही रे बाबा, हा आपला टाइम वेस्ट करत आहे. मग त्या कस्टमरला, सर मला हे काम आहे, सर मला ते काम आहे, मला पटकन आठवलं मला या कस्टमरला प्रोडक्ट द्यायचं आहे, सर मला पटकन त्या कस्टमरला प्रोडक्ट द्यायचं आहे, मला या कस्टमरचा फोन आला होता, आपण सर नंतर बोलू ना, उद्या बोलू ना, परवा बोलू ना, असं म्हणून त्यांना क्लोज करायचं. तरी त्यांचे वाक्य संपणार नाही. ते तुम्हाला म्हणतील, अरे ताई काय करता तुम्ही, या काय कंपनीत पडल्या तुम्ही, तुमच्या बचत गटात काय मिळते, तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला मी एवढं सारं प्रॉफिट देईन, एवढं सगळं बेनिफिट देईल. त्यांच्या झाकेमध्ये जायचं नाही. कारण ते कस्टमर आपल्यासारख्या महिलेची वाट बघत असते, आपल्यासारख्या ॲक्टिव्ह महिलेची त्याला गरज असते. म्हणून तो कस्टमर आपल्याला अनेक पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न करेल, पण थांबायचं नाही. आपण प्रोडक्ट विकायला गेलेलो आहोत, त्या कस्टमरला क्लोज करायचं आणि लगेच दुसऱ्या कस्टमरकडे जायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही उद्योगामध्ये असाल तर तुम्ही स्वतःचंही शॉप असेल तरी एखादा कस्टमर तुमच्याकडे येईल, तर ताई तुम्ही ह्या शॉप बरोबर, या कामाबरोबर हे काम करा ना, तुम्ही याच्यामध्ये पण असं करा ना. म्हणजे तुम्हाला अनेक प्रकारचं तो झाचा देणार, त्या गिफ्ट देणार, अनेक प्रकारचं तुम्हाला कन्व्हिन्स करणार, अनेक प्रकारचं तुम्हाला ऑफर देणार. पण या कस्टमरच्या झाकेमध्ये जायचं नाही, या कस्टमरच्या सांगीवांगीमध्ये जायचं नाही. कारण आपण उद्योजक आहे, आपल्याला आपला स्वतःचा ब्रँड तयार करायचा आहे. बरं, आता मी तुम्हाला याचं एक छानसं उदाहरण देईन. असं की एक मूर्तिकार आहे, तो रोज मूर्त्या बनवतो आणि एका मंदिराची मूर्ती बनवण्याचं त्याच्या हातामध्ये आलं. आता त्यांनी 2 सारखे गोटे त्या कारागिराला दिल्यानंतर पहिला गोटा त्यांनी घेतला, त्याच्यावर त्यांनी छन्नी हातोळ्याचे जसेही 10-15 घाव त्याच्यामध्ये मारले तर तो एकदम रडायला लागला. एकदम नाही नाही, मला सहन होत नाही, मी वेदना सहन करू शकत नाही, मला शक्य नाही म्हणून तो शेवटी तुटून खाली पडला. त्या एका दगडाचे 10 तुकडे झाले. त्या मूर्तिकाराने तो फेकून दिला. परत त्याच्याकडे जो दुसरा पत्थर होता, दुसरा गोटा होता, तो त्याने घेतला. त्या गोट्यावर सुद्धा त्या मूर्तिकाराने हजारो छन्नी हातोड्याचे घाव मारून सुद्धा त्या गोट्याने आवाज सुद्धा केला नाही. काही पाहता काही दिवसातच अशी सुंदर मूर्ती तयार झाली आणि त्या मूर्तीला एका मोठ्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केली. सगळ्या लोकांना ती आवडली. लोक त्या मूर्तीच्या दर्शनाला जायचे, वाव किती सुंदर गर्भगृहातली मूर्ती आहे, सगळे आनंदी व्हायचे. मग या कारागिरालाही वाटलं, अरे सगळेजण कौतुक करतात, मी पण जाते, मी पण दर्शन घेऊन येते. मंदिर बनवत असताना जेव्हा त्यांनी 2 दगडाचा उपयोग केला, पहिला दगड त्याने फेकून दिला. काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्या दगडाचा उपयोग पायरी म्हणून केला, पहिली पायरी म्हणून केला. जसाही कारागीर त्या मंदिरामध्ये निघाला तर त्याला
पहिल्या पायरीमधून रडण्याचा आवाज आला. त्याला वाटलं असेल कुठेतरी रडत. त्याने कानाडोळा केला आणि मंदिरात गेला, मूर्तीचं दर्शन घेतलं आणि वापस आला. आणखी त्याला बघून तो पत्थर, तो दगड खूप मोठमोठ्याने ओरडायला लागला. आणि तेव्हा त्याला लक्षात आलं की या पहिल्या पायरीच्या खालून रडण्याचा आवाज येत आहे. तो तिथे थांबला. त्याने विचारलं, का रे बाबा, तू काय रडतो आहेस? तो पत्थर त्याला म्हणतो, तुम्ही माझ्यासोबत नाइंसाफी केली, माझ्यासोबत धोका केला, तुम्ही चापलुसी केली, मला तुम्ही पायरीसाठी यूज केलं आणि तो माझा बहीण आहे, तिला तुम्ही मूर्तीमध्ये रूपांतर केलं. हा मूर्तिकार थोड्या वेळ स्तब्ध राहिला आणि तो तिला सांगतोय, अगं मी तुला संधी दिली होती, अगोदर तुलाच घेतलं होतं, पण पर्यायाने तू छन्नी हातोड्याचे घाव सहन नाही करू शकली. जसेही छन्नी हातोड्याचे मी 10-15 घाव तुझ्यावर मारले, तू रडायला लागली, तू ओरडायला लागली, शेवटी तू तुटून पडली. मी तुला बाजूला ठेवलं आणि त्या कारागिराने तुझं रूपांतर पायरीत घेतलं. पण तुझी बहीण आहे, मी तिला जेव्हा घेतलं तेव्हा तिच्यावर हजारो छन्नी हातोड्याचे घाव मारले. तिने ते तेवढेही सहन केले. तिला माहिती होतं की जर मी आज हजारो छन्नी हातोड्याचे घाव सहन करेल तर हजारो वर्ष मी एक मूर्ती बनत आहे, लोक माझ्या दर्शनाला येतील, मला हार, फुलं, अगरबत्त्या, नारळ फोडतील, माझं दर्शन घेईल आणि त्याच्यामुळे आज तिला तो गौरव प्राप्त झालेला आहे आणि तुला हा. मित्रांनो, मैत्रिणींनो, आपलंही अगदी तसंच आहे. आपण उद्योजक बनत आहोत. ज्या वेळेस सुरुवातीला आपण उद्योग क्षेत्रामध्ये येऊ, आपण जेव्हा कस्टमरच्या घरी जाऊ, तर अनेक प्रकारे आपल्याला असेच छन्नी हातोड्याचे घाव भेटणार आहे. लोक आपल्याला अनेक प्रकारे, कोणी हसतील, कोणी रोखतील, कोणी टोकतील, कोणी आपल्या प्रोडक्टला निगेटिव्ह म्हणतील, कोणी वाईट आहे म्हणतील, कोणी खराब आहे म्हणतील, कोणी म्हणेल वा 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 आत्ताच मोठी बिझनेसला निघाली, ही मोठी सफलच बनणार आहे, कोणी म्हणेल हिचं प्रोडक्टच चांगलं नाही, कोणी म्हणेल हिची क्वालिटीच चांगली नाही, कोणी म्हणेल हिच्याकडून घ्यायचंच नाही. म्हणू द्या, आपण ठरवलं आपल्याला काय करायचं आहे. आपला फोकस आपल्याकडे असला पाहिजे. लोकांचं काम लोक करते, आपलं काम आपण करायचं. आपण छन्नी हातोड्याच्या घावाप्रमाणे जर प्रत्येक क्षण सहन करत जाऊ तर एक ना एक दिवस मंदिरातल्या मूर्तीप्रमाणे आपली कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आज एवढंच मला सांगायचं होतं. वैशाली पाटील, दर्शना महिला बचत गट, पाटील लांबरोटी, वर्धा.